महायुतीला मिळताना दिसतंय, त्यावर विरोधकांकडून शंका उपस्थित केली जाते. असं महाराष्ट्रात होऊच शकत नाही असा दावा संजय राऊत करतायत. त्यांना लक्षात येत नाही की अंडर करंट किती होता या भगिनींचा. आम्ही ज्या ज्या सभेला जात होतो त्यावेळेस 70% महिलाच असायच्या उपस्थित. आणि आता माझ्या कार्यकर्ते म्हणायचे साहेब इतके खुश असायच्या आणि इतका पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यायच्या. त्यावेळेचा फार मोठा परिणाम झाला, फार मोठा म्हणजे फार मोठा. कोल्हापूरमध्ये 10च्या 10 जागा महायुतीच्या आलेल्या आहेत. कोल्हापूरच्या या निकालाचं विश्लेषण कसं कराल? नाही, महायुती ही येणारच होती. वास्तविक हा फॅक्टर होताच. त्याशिवाय ज्या पद्धतीने प्रत्येक पक्षाने आपापले उमेदवार दिले, ज्या ज्या पद्धतीने ते रणनीती आखली, त्याप्रमाणे या 10 उमेदवारांचा विजय झालेला आहे. सरकार स्थापनेसाठी आता राज्यपालांकडे तुम्ही जाताल, काही तासच उरले. आता काय अडचण नाही ना. कशा पद्धतीची असणार? आता अडचणच काय राहिलेली नाही. आता सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष ठरलेला आहे, 2 नंबरचा 3 नंबरचा ठरलेला आहे. त्यानंतर आता काय अडचण काय, फक्त त्यांनी नावं काढायची आणि अशा पत्ता घ्यायच्या. सीएम पदासाठी जे नाव येईल त्या नावावरती एकमत होणार. आता हे बघा, ते आता तिन्ही सृष्टी मिळून ठरवतील. पण आता काय फारशी अडचण राहिलेली नाही त्यामध्ये. आता हॉटेलमध्ये ठेवा, अपक्षांना वडा, त्यांना हे करा, आता काही राहायची गरज नाही. कोल्हापूरच्या मतदारसंघातले शिवाजी पाटील जे अपक्ष म्हणून लढत आहेत त्यांचा जवळपास विजय निश्चित होते. ते तुमच्यासोबत येणार आहेत का? काय त्यांच्याशी बोलणं झालं? ते भारतीय जनता पक्षाचेच आहेत. माझं काय बोलणं झालं नाही. पण आता अपक्ष हे समर्थन देतील त्यांचं आपण स्वागत करू. पण आता जी मेजॉरिटीसाठी आहेत त्याची काय आता अपक्षाची काय आवश्यकता राहील असं मला वाटत नाही. मी मुंबईला उद्या जाईन. थँक्यू. यामध्ये एक वैशिष्ट्य असं होतं या निवडणुकीमध्ये, एक व्यक्ती कट कारस्थान आणि कपटी कारस्थान करून मला ईडीमध्ये अडकवून आणि मला अटक करून माझ्या कुटुंबियांना त्रास देऊन हे आमदार होऊ इच्छित होते. त्याचा प्रचंड राग या कागल मतदारसंघामधल्या सगळ्या मतदारांना होता. त्याचा एक फार मोठा परिणाम या निवडणुकीमध्ये दिसून येतोय. आणि निश्चितपणानं ज्या ज्या कारवाया त्यांनी केल्या, ज्या पद्धतीनं एकही चांगलं काम करण्याची, मी या पुढच्या काळात त्यांना चांगलं काम करण्याची सद्बुद्धी परमेश्वराने द्यावी अशी प्रार्थना करतो. हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. विजयाबद्दल जनतेचे आभार मानले. तर मागाठाणे मतदारसंघात शिंदे गटाच्या प्रकाश सुर्वे यांचा विजय झाला आहे. महत्वाची बातमी आपण पाहत आहे. मागाठाणे मतदारसंघात शिंदे गटाच्या या निवडणुकीमध्ये माजी आमदार संजयबा घाटगे यांनी 2.5 महिन्यापूर्वीच आपली उमेदवारी न करता मला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. ते त्यांचे चिरंजीव अमरीश घाटगे आणि सर्व त्यांचे कार्यकर्ते यांनी हाडाची काढ रक्ताचं पाणी केलं. त्यांचाही मी मनपूर्वक आभारी आहे. त्यानंतर प्राध्यापक खासदार संजय मंडलिक हे महायुतीचे घटक होते, त्यांनी मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले, त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. त्याशिवाय भूषण पाटील आपल्या भारतीय जनता पक्षाचे, सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, त्यानंतर RPIचे उत्तम कांबळे त्यांचे सर्व कार्यकर्ते, त्याशिवाय शेतकरी संघटना, त्याशिवाय एकनाथ शिंदे गट, त्याच्यामध्ये संजय पाटील बाधवांचे आहेत. या सगळ्यांनी, उमेश आपटे काँग्रेसचे असून सुद्धा त्यांनी मला पाठिंबा दिला. या सगळ्यांच्या या प्रयत्नाला मला वाटतं या निवडणुकीत यश आलेलं आहे. त्या सगळ्यांचं मनपूर्वक मी आभारी आहे. नंतर बोलतो मीडिया समोर दादा.